नमस्ते मुलांनो, आज आपण 2 द वेलकम हा पाठ पाहणार आहोत. सर्वांनी लक्षपूर्वक पहा. Gurudev Rabindranath Tagore was a great writer, musician and thinker. He is known for his songs, poems, novels, short stories, plays, etc. The Welcome is a funny one-act play in which a young man wants to tell the people in his village that he has passed MA, but everybody talks about him about his cat. Have you ever had such an experience? आता इथे काय आहे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. मुळात हा जो धडा आहे द वेलकम नावाचा, हा आपले रवींद्रनाथ टागोर जे स्वतः रायटर आहेत, म्युझिशियन आहेत, विचारवंत आहेत, त्यांनी स्वतः लिहिलेल्या त्यांच्या कविता आहेत, शॉर्ट स्टोरीज आहेत, नाटकं आहेत, हे वेस्ट बंगालचे आहेत. यांचे चित्रपट पण आपण पाहते असतील, यांच्या जीवनकथा आपल्याला पाहायच्या असतील तर आपण त्यांच्या संदर्भातलं पुस्तक वाचून बघू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे छान त्यांनी नाटकं लिहिलेली आहेत, पुस्तकं त्यांची आहेत आणि तशाच पद्धतीनं त्यांनी आपल्या ह्या सात्विकरिता त्यातला एक भाग म्हणून एक विनोदी धडा इथे त्यांनी लिहिलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये Welcome is a funny one act in which a young man wants to tell the people in his village that he has passed MA. म्हणजे एक व्यक्ती जो आहे तर तो व्यक्ती MA झालेला आहे. आता MA चा अर्थ मास्टर इन आर्ट्स. त्याच्या अगोदर काय व्हावं लागतं तर BA व्हावं लागतं, बॅचलर ऑफ आर्ट्स. असं प्रत्येकाचं आहे. BCom असेल, BSc असेल, त्याचा हा इथे असलेला शॉर्ट फॉर्म आहे MA, मास्टर ऑफ आर्ट्स. बट एव्हरीबडी टॉक्स टू हिम अबाउट हिज कॅट. परंतु तो त्याच्या बरोबर असलेल्या कॅटच्या संदर्भात म्हणजे मांजराच्या संदर्भातच चर्चा करतात, पण तो जो MA झाला आहे त्याच्या संदर्भात काही बोलत नाही आहे. अशा पद्धतीचा हा एक फनी ॲक्ट इथं त्यांनी म्हटलेला आहे. तो काय आहे तर तो आपण आज पाहणार आहोत. सुरुवातीला आपण इथे बघूयात. रीड अलाउड द सेंट्रल स्टेटमेंट अँड द रिस्पॉन्स इन A and B. इथे A and B असे दोन आपल्याला वेब दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सेंट्रल स्टेटमेंट म्हणजे अवर टीम हॅज ओन द मॅच हे इथे दिले आणि दुसरं खाली दिले राजू हॅज लॉस्ट हिज वॉलेट. हे दोन सेंट्रल स्टेटमेंट आणि ह्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारची जी आपल्याला इथं माणसं दिसत आहेत. म्हणजे इथे समजा आपण एन्थुझियास्टिक, अटेंटिव्ह, न्यूट्रल, इनडिफरंट आणि सॅक्रेटिक्स म्हणजे काय. एन्थुझियास्टिक म्हणजे उत्साही असणारी माणसं किंवा अटेंटिव्ह म्हणजे लक्षपूर्वक ऐकणारा जो आहे त्याच्यात त्यांनी काय त्याचं मत मांडलं आहे. जो न्यूट्रल आहे तो आपलं काय मत मांडतो. इनडिफरंट म्हणजे उदासीन आहे की याच्या संदर्भात त्याला काय वाटलंच नाही, तो काय मत मांडतो. आणि जो उपरोधक ज्याला म्हटलं जातं सॅक्रेटिक्स म्हणजे उपरोधक म्हणजे काहीतरी वेगळं मुद्दामून काहीतरी खोचक बोलणारं जे आपण म्हणतो. तर अशा पद्धतीची लोक जी असतात तर ती एक प्रसंग किंवा एका स्टेटमेंटवरून किंवा एखाद्या प्रसंगावरून त्यांची वेगवेगळी कशा प्रकारची मतं मांडतात तर त्याची तो उदाहरण आपल्याला इथं दिलेली दिसतात. आता पहिलं समजा A वाचून दाखवतो. अवर टीम हॅज ओन द मॅच असं म्हटलंय. एन्थुझियास्टिक, वाव ग्रेट न्यूज, वी आर सो प्राऊड ऑफ यू. जे उत्साही म्हणतात त्यांना आनंद होतो, अरे वा वा छान छान तुमची टीम चला, आम्हाला अभिमान आहे. जो अटेंटिव्ह आहे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणं, तो ओ कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन, छान, अतिशय चांगलं झालं. न्यूट्रल जो माणूस आहे, आय सी, कॉंग्रॅट्स, फार काही त्याचं मत तो वेगळं, ठीक आहे, ओके, अभिनंदन, एवढंच तो म्हणतो न्यूट्रल माणूस. इनडिफरंट जो उदासीन आहे, सो वॉट, मग त्यात काय, जिंकल्या म्हणून काय आलं, सगळेजण जिंकतात, बाकीचे इतके पण जिंकलेले आहेत, मग तू पण जिंकल्या म्हणून काय विषय. अशी पण काही माणसं असतात. किंवा जी उपरोध, आय नो युअर अंकल वॉज द अंपायर राईट, मला माहिती आहे तुझा तिथं असणारा जो पंच आहे तो तुझा काका होता. अशी काही माणसं जगामध्ये प्रत्येकामध्ये असतात. मग त्याच्यातून आपण याच्यातून शिकायचं काय की याच्यातून आपण कसं राहायला पाहिजे किंवा आपण कसं असलं पाहिजे. तसंच बीचं पण आहे.
तर हा पण तुम्ही वाचून घ्या, राजू हॅज लॉस्ट हिज वॉलेटमध्ये. आणि त्याच्यानंतर हा जो चार्ट दिला आहे, तर याच्यामध्ये वर्ड्स, गेस्चर आणि टोन हे तुम्हाला लिहिता येते का, तुम्ही बघा. काय अडचण आली तर मला विचारा. ठीक आहे, समजून घ्या काय काय गोष्टी आहेत त्या. आता आपण धड्याकडे वळूया. जे जे आत्ता तुम्हाला शब्द सांगितले ते तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला एन्थुजियास्टिक, त्याच्या इनडिफरन्स, न्यूट्रल ह्याचे जे शब्द आहेत माहीत नसतील तर तुम्ही परत ऐका व्हिडिओ आणि लिहून घ्या. आपण हा पहिलं पेज बघूया आज सीन फर्स्टमधलं. द वेलकम. वेलकम म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्वागत. सीन फर्स्ट, अ विलेज, अ रोड. चतुर्भुज बाबू हॅज कम बॅक टू द विलेज आफ्टर पासिंग हिज MA examination. Hoping that everyone will make a great fuss over him, there is a plump Afghan cat with him. Enter नीलरतन. आता हे एक प्रकारचं नाटक आहे, सीन फर्स्ट आणि सीन सेकंडमध्ये. मग ह्या नाटकामध्ये आपण इथे तुम्हाला दिसणार आहेत कुठले कुठले कॅरेक्टर्स आहेत. आपण बघतो, समजा एखादा पिक्चर असेल तर पिक्चरमध्ये कोण कोण भूमिका काम करणारे आहेत. काही जण हिरो आहेत, काही साईड हिरो असतात, काही विलन असतात, काही नटी असतात, बरोबर की नाही. तर अशा पद्धतीनं असणारं हे नाटक असतं. हे सगळ्यांचे म्हणून एक प्रकारे नाटक पिक्चर होऊ शकतो. तसं ह्या नाटकामध्ये किती पात्र आहेत, म्हणजे किती कॅरेक्टर आहेत, तर ते तुम्ही लिहून काढा आणि ते मला व्हॉट्सअपवर पाठवा. तुम्ही शोधा किती किती वेगवेगळे कॅरेक्टर्स ते. पुढे जाऊ आपण. आता सुरुवातीला काय घडलं, तर इथं तो त्याच्या गावाकडं विलेजमध्ये आला आणि त्या रोडवर त्याचं नाव काय आहे, चतुर्भुज बाबू हॅज कम. चतुर्भुज बाबू त्याचं नाव आहे. आणि तो MAची एक्झामिन, मास्टर ऑफ आर्ट्स म्हणजे परीक्षा देऊन तो आपल्या गावामध्ये आलेला आहे. आणि त्याला असं वाटतंय, होप म्हणजे आशा, त्याला अशी आशा आहे की ज्यावेळेस मी येईल तर त्यावेळेस माझे सगळेजण काय करतील, स्वागत करतील. एव्हरीवन, होपिंग दॅट एव्हरीवन विल मेक ग्रेट फज ओव्हर हिम. बरोबर की नाही. मेक ग्रेट फज ओव्हर हिम याचा अर्थ काय, त्याला खूप मान देतील किंवा महत्त्व देतील, असं त्याचा इथे अर्थ आहे. पण घडलं काय, देर इज अ प्लम अफगाण कॅट विथ हिम. एंटर नीलरतन. आता नीलरतन नावाचा इथे माणूस आलेला आहे. पण तो काय पाहतोय की तो जो चतुर्भुज बाबू आहे तर त्याच्या हातामध्ये काय आहे, PLUMP, प्लम म्हणजे काय, गुबगुबीत किंवा लठ्ठ असणारी काय आहे, छान तुम्हाला दिसते बघा तिथं चित्रामध्ये काय आहे, एक मांजर आहे, गुबगुबीत मांजर आहे. आणि त्याच्याकडं बघून तो नीलरतन काहीतरी बोलायला त्यांनी सुरुवात केली. आता तो काय म्हणतोय आपण बघूया. ठीक आहे. नीलरतन, हॅलो देअर चतुर्भुज बाबू, वेन डिड यू अराईव्ह. तुम्ही केव्हा आलात, असं तुला. अराईव्ह म्हणजे येणे. आता अराईव्ह हा शब्द तुम्ही कुठे ऐकला असेल, एअरपोर्टवर ऐकला असेल किंवा रेल्वे स्टेशनला ऐकला असेल. ज्यावेळेस रेल्वे येते त्यावेळेस अराईव्ह झालेली आहे या प्लॅटफॉर्मवर, असा शब्द इथं येतात. तोच शब्द इथे कोणी आपल्या ह्या लेखकांनी, रवींद्रनाथ टागोर यांनी इथे वापरलेला आहे चतुर्भुज बाबूसाठी. अराईव्ह म्हणजे आगमन होणे. मग तुम्ही इथे केव्हा आलात, असा प्रश्न नीलरतन यांनी चतुर्भुज बाबूंना विचारलेला आहे. चतुर्भुज, डायरेक्टली आफ्टर द MA एक्झाम्स वेअर ओव्हर. असं तो सांगायला सुरुवात करतोय की माझी परीक्षा झाली MAची, की मी थेट ती संपून इथं आलेलो आहोत. आणि तो पुढं काहीतरी बोलणार, तेवढ्यात यू हॅव गॉट अ फाईन कॅट हियर. लगेच त्याच्या पुढचं संपायचं, अरे वा तुमच्याकडं फार छान मांजर आहे. लगेच तो बोलून मोकळा झाला. चतुर्भुज, धिस इयर द एक्झाम वेअर व्हेरी. तो त्याच्या परीक्षेबद्दल, त्याच्या MA विषयी सांगायला सुरुवात करतोय. पण ते काय करतात सगळेजण, त्याचा एक्झाम सोडून, त्याच्या MA विषयीचे त्याचं कौतुक सोडून बाकी सगळे तर त्या कॅटचंच काय करतायत, वर्णन करतायत. पुढे काय म्हणतो बघा. नीलरतन, टेल मी व्हेअर डिड यू फाइंड दॅट कॅट. तुम्हाला ही जी मांजर आहे ती कुठे मिळाली. फाइंड म्हणजे मिळणे, शोधणे. चतुर्भुज, बॉट इट. बॉट ब्रिंगचा भूतकाळ,
मी आणली, विकत घेतली. द सब्जेक्ट आय वुड ऑफर्ड. नीलरतन, हाऊ मच डिड यू पे फॉर इट? मग तुम्ही याच्यासाठी किती पैसे दिले? चतुर्भुज, आय डोंट रिमेंबर, मला काय आठवत नाही. नीलरतन बाबू, हॅज एनीबडी पास्ड एक्झाम इन अवर विलेज? मग तो विचारायचा की आपल्या ह्या गावामध्ये कोणीही अशी एमएची एक्झाम पास झालेला आहे का? तो परत परत फिरून एमएच्या एक्झामविषयीच तो बोलायला भाग पाडतोय. तो त्या प्रश्नाकडे वळवण्याचा प्रयत्न करतोय, पण सगळेजण त्या प्रश्नाकडे काय करतायत, आता दुर्लक्ष करतायत. ओ लॉस ऑफ देम, बट यू वोंट सी अ कॅट लाईक दिस इन दिस पार्ट. आता बघा पुढं काय सांगतायत ते, की मला आठवत नाही, म्हणजे तो काय म्हणतो, मला आठवत नाही. नीलरतन बाबू, त्यांनी काय प्रश्न विचारला की कोण उत्तीर्ण झाला आहे का, कोण पास झाले का? ओ लॉट्स ऑफ देम, हो अनेक जण आहेत. ओ लॉट्स ऑफ देम म्हणजे काय, प्रत्येक बरेच जण असतील, मला माहीत नाही. पण अशी ही जी मांजर आहे त्या मांजरीचं कौतुक करतात. वोंट सी अ कॅट लाईक दॅट इन दिस पार्ट. म्हणजे या गावामध्ये अशी मांजर काही पाहायला मिळालेली नाही, पण पास असे बरेच जण आहेत. लॉट्स ऑफ देम म्हणजे काय, पुष्कळ. मग त्याच्यावरती चतुर्भुज काय म्हणतोय, हिमसेल्फ, स्वतःमध्येच, कन्फाउंड हिम, ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट द कॅट. इट डझंट सीम टू मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास माय MA. बघा काय म्हणतो, स्वतःशीच काय म्हणतोय, मांजर सोडून कशाशीही कुठल्याही दुसऱ्या कशा संदर्भात काही बोलत नाहीये. मी एवढा MAची परीक्षा पास झालेलो आहे, त्याचं ह्या लोकांना काहीच वाटत नाही. कन्फाउंड हिम, कन्फाउंड म्हणजे काय, गोंधळात पडणे. गोंधळात पडला की बघा इथं दिलंय कन्फाउंड हिम, वर्ड यूज टू शो अँगर. इथं रागाने पण म्हणले, कन्फाउंड गोंधळात किंवा रागाने, स्वतःशीच रागाने बोलणे, म्हणणे. ही कांट टॉक अबाउट एनिथिंग बट, म्हणजे कांट टॉक अबाउट एनिथिंग म्हणजे ह्याविषयी, म्हणजे MAच्या विषयी काही बोलत नाहीये, माझ्या परीक्षेविषयी काही लोक म्हणत नाहीये. पण बट द कॅट, परंतु त्या कॅटविषयी, त्या मांजराविषयी ते चर्चा करत आहेत. इट डझंट सीम द मॅटर दॅट आय हॅव जस्ट पास माय MA. पण मी एवढा MAची एक्झाम पास होऊन आलेलो आहे, पण त्याविषयी काहीही कोणी बोलत नाही. आणि एवढ्यात काय होतं, एंटर द जमीनदार, आणि जमीनदार काय होतात तिथे येतात. पुढे आपण बघू जमीनदार काय म्हणतात. ओ चतुर्भुज, व्हॉट हॅव यू बीन डुईंग इन कलकत्ता ऑल दिस टाइम? तुम्ही कलकत्त्याला जाऊन काय केलं, असं जमीनदार त्यांना प्रश्न विचारतायत. काय प्रश्न विचारतात, की मी कोलकात्यामध्ये गेला होता, तुम्ही तिथं काय करत होता? चतुर्भुज, आय हॅव जस्ट फिनिश माय MA सर. मी आत्ताच माझं जस्ट MA म्हणजे मास्टर इन आर्ट्स, माझं काय करून पूर्ण करून आलेलो आहे. जमीनदार, ओ धिस कॅट ऑफ युअर्स इज अ स्टनर, आय मस्ट से. वाय ड्रॉप माय प्लेस विथ युअर कॅट सेम टाइम धिस इव्हिनिंग? द बॉईज वुड बी डिलायटेड. डिलायटेड म्हणजे काय, आनंदी होतील, व्हेरी हॅप्पी. स्टनर, व्हेरी ब्युटिफुल. स्टनर म्हणजे काय, व्हेरी ब्युटिफुल. जे जे शब्द सांगतो ते लिहून घ्या. ड्रॉप माय प्लेस म्हणजे माझ्या घरी तुम्ही सोडा, किंवा माझ्या घरी व्हिजिट माय हाऊस, माझ्या घरी तुम्ही काय करा, भेट द्या, असं त्यांनी सांगितलं. एवढ्या छान तुमच्याकडे मांजर आहे, तर तुम्ही माझ्या घरी भेट द्या. आज संध्याकाळी तुम्ही थोडा वेळ काढून माझ्याकडे या, आमच्या मुलांना काय होईल, त्याचा आनंद होईल. चतुर्भुज, ऑफकोर्स आय क्वाईट अंडरस्टँड, दे हॅवंट सीन मी फॉर अ लॉंग टाईम. त्याच्यावरती परत तो काय परत सांगतोय, हो ऑफकोर्स मी येणारच आहे, बरेच दिवसात मला तुमची मुलंसुद्धा दिसली नाहीत किंवा भेटलेली नाहीत, माझ्या लक्षात येतं आहे. आय क्वाईट अंडरस्टँड म्हणजे मी समजू शकतो. म्हणजे तो स्वतःचं कौतुक करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु कोणी त्याचं कौतुक करत नाही. जमीनदार, येस ऑफकोर्स, सपोज सो, बट व्हॉट आय मीन इज, इवन
इफ यू कांट कम युअर सेल्फ, सेंड बिनी राउंड विथ द कॅट. आय वॉन्ट द बॉईज टू सी इट. एक्झिट जामीनदार. आता जामीनदार काय म्हणून गेला? हो ते आहेच, पण मला असं म्हणायचं होतं की स्वतः जर आला नाही तरी चालेल, पण तुमची मांजर घेऊन बनीला, म्हणजे त्यांच्याकडे असणारी ती जी मुलगी आहे बनी, तिचं नाव आहे, तिला पाठवलं तरी चालेल. माझ्या मुलांना मांजर दाखवता येईल. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही नाही आला तरी चालेल, पण तुमची बिनी आहे ना, तर तिला आमच्या घरी ही जी कॅट जी आहे तुमची मांजरीला घेऊन पाठवा. आय वॉन्ट बॉईज टू सी इट. मग आमची मुलं जी आहेत घरातली, तर ती ह्या मांजरीला बघतील. असं म्हणून तो जमीनदार काय झाला, तिथून निघून गेला. थोडक्यात तुम्हाला ह्याच्यातून काय लक्षात येतं की हा जो चतुर्भुज आहे हा MA झालेला आहे. त्याला स्वतःला सांगायचे की मी MA झालोय, मास्टर डिग्री मी मिळवली आहे, मग इथल्या लोकांना काहीतरी माझा अभिमान वाटला पाहिजे. पण लोक त्याचं काहीच कौतुक करत नाहीत. त्याच्यासोबत आणलेली जी मांजर आहे त्याचंच कौतुक आपल्याला करताना इथे दिसत आहे. मग आता कोण आलं बघा, एंटर अंकल सातू. सातू नावाचं जे अंकल आहे, सातू काका ज्याला म्हणतात, ते एंटर म्हणजे त्यांची एंट्री झाली आहे. ते काय विचारतात? हाऊ आर यू माय बॉय, बीन अवे अ लॉंग टाईम, हॅवंट यू. वाचताना बघा तसंच वाचायचं, हॅवंट यू. काय म्हणलेत? बाळा तू कसा आहेस? हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात? बरेच दिवस झाले इथे नव्हतात का? दिसला नाहीत काही? दॅट्स राईट, देअर वॉज सो मेनी एक्झामिनेशन. हो बरोबर आहे, आमच्या काय चालू होत्या? परीक्षा चालू होत्या. सातू, ही तुझी म्हणजे त्यांनी जे प्रश्न विचारला, उत्तर दिलं, त्याच्या संदर्भात काहीच बोलले नाहीत. परत काय? सातू, धिस कॅट ऑफ युअर्स, ही तुझी मांजर आहे? चंद्रभूष रागवून म्हणलं, फ्युरियसली म्हणजे रागवून. आय एम गोईंग होम, मी घरी निघालोय. आणि तिथून निघू लागतात. अबाउट टू लिव्ह, अबाउट म्हणजे निघू लागणे, तिथून बाहेर जाण्याचा प्रयत्न करणे. हो मी घेऊन, फ्युरियसली म्हणजे रागाने, अँग्रीली. सातू, हे वेट अ मिनिट, धिस कॅट, अरे एक मिनिट थांबा, ही मांजर, असं काहीतरी बोलण्याचा पुढे प्रयत्न करत. चतुर्भुज, नो सर, आय हॅव गॉट वर्क टू डू. नाही काका, मला जाऊ देत, मला काम आहे. असं आय हॅव गॉट वर्क, मला काम आहे, मला जाऊ देत सर. सातू, ओ कम ऑन नाव, आन्सर अ सिव्हिल क्वेश्चन. धिस कॅट, अरे जाऊ दे, मला थोडंसं ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन जा. आता सिव्हिल क्वेश्चनचा इथं अर्थ काय दिला बघा खाली, पोलाईट क्वेश्चन, म्हणजे नम्र विचारलेल्या काय कर, उत्तर दे. मी नम्रपणे तुला विचारतोय ना, मग त्याचं तू काय करून जा, उत्तर देऊन जा. ही मांजर पुढं बोलणार, तेवढ्यात काय, चतुर्भुज स्ट्राइड्स अवे विदाउट एनी अनदर वर्ड. चतुर्भुज काय करतो, तिथून निघून जातो. स्ट्राइड अवेचा अर्थ काय आहे, तिथून जोरात किंवा लांब धांगा टाकत तिथून निघून जाणे, असा त्याचा अर्थ आहे. जस्ट लुक ॲट दॅट, इट्स एज्युकेटेड, दॅट्स रनिंग दिस यंग पीपल. वी नो what they were worth, but they were stuffed full of conceit. आता स्टफ फुल ऑफ कन्सीड म्हणजे व्हेरी प्राऊड ऑफ वन सेल्फ, स्वतःच्या विषयी काय करणे, स्वतः गर्व असणे, असा याचा अर्थ आहे. म्हणजेच काय की म्हणजे तो आता MA झाला ना, त्याच्यामुळे स्वतःला त्याला काय झाला, गर्व आला. म्हणून इथं काय म्हणले, अतिशिक्षणामुळे, म्हणजे आजकालची तरुण मुलं काय झालेली आहेत, बिघडलेली आहेत. ते कोणाचा मान अपमान काही बघत नाही, त्यांची स्वतःची पात्रता काय आहे किंवा स्वतःला आपल्याला काय ठाऊक आहेत हे काही न बघता फक्त स्वतःचा काय करतात, ते गर्विष्ठपणा निर्माण करतात. स्वतः फक्त प्राऊड, स्वतःची फक्त जो आपण अहंभाव म्हणतो, अशा पद्धतीनं ते लोक वागतात. दे वेर व्हेरी प्राऊड ऑफ वन सेल्फ, फक्त स्वतःचा प्रौढी गाणे, दुसऱ्याच्या विषयी त्यांना काहीही न वाटणे. कारण तुम्ही आत्तापर्यंत बघितलं की तुम्ही कसे आहात, काय आहात, असा काही कुठला प्रश्न विचारला का? नाही. ते फक्त मी एक्झाम करून झालो आहे, मी MA झालेला आहे, माझ्याविषयीच विचारा, असं इथं आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, आपण हा सीन फर्स्ट पाहिलेला आहे. वेगवेगळे इथे प्रश्न
तुम्हाला खाली दिलेले आहेत इथे थिंक अँड आन्सर, तर ते प्रश्न आणि आत्तापर्यंत झालेला आपला न्यू वर्ड जे आहेत तर ते तुम्ही 5-5 वेळा लिहून काढा आणि पाठवा. काय शंका असेल तरी विचारली तरी हरकत नाही. आपण पुढचा जो व्हिडिओ आहे तो 3 सेकंडचा मी तुम्हाला करून पाठवतो. ठीक आहे, आपण इथे आता थांबूया. थँक्यू.